थेट मंडल आयोगाला चॅलेंज करेल असं जरांगेंनी म्हटलंय। माझे गरीब लेकरं मुंबईला गेले, आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं, म्हणून आज विजय घेऊन वापस आले। हे आता काय नुसते लेखी नाही आहे, ड्राफ्ट नाही आहे, याला GR म्हणते, गव्हर्नमेंट रूल आहे तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे। आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा, त्यामुळे ओबीसी वाटेकरी वाढत चालले आहेत सगळे। अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, ते आमच्यात आलाय। फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या। आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो, हे 89ला आलंय आत्ता, कायच होणार, त्याला काय होणार? गॅजेट हे काय GR कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना। GR कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे। सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा GR काढलेला आहे, त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी। सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो। मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं, अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं। एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी, अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे। बातमी सोलापूरमधून आहे।